बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात। शरद पवार हे भाजपाला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत। भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते। हरिश्चंद्र चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून भाजपापासून दूर आहेत। भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांसमोर हरिश्चंद्र चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। हरिश्चंद्र चव्हाण जर राष्ट्रवादीमध्ये गेले, जर राष्ट्रपमध्ये गेले तर भाजपाला धक्का बसू शकतो। दिंडोरी लोकसभेला याचा फटका बसेल। शरद पवार हे भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत। भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रपमध्ये जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गेले काही महिन्यांपासून ते भाजपापासून दूर आहेत। त्यामुळे भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांसमोर ते मैदानात उतरण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते, या संदर्भात अधिक माहिती। महत्वाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण शरद पवार आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि आज आणि जे उद्या नाशिक लोकसभा आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत ते पवारांची भेट घेतील, एक अशा पद्धतीचा अंदाज आहे। काही वेळापूर्वीच नाशिकचे जे माजी महापौर आहेत दशरथ पाटील यांनी सुद्धा भेट घेतली होती आणि भेट घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी लढण्यासाठी इच्छुक आहे, एक अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे। आणि त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की दिंडोरी लोकसभेचे भाजपचे माजी खासदार जे ते हरिश्चंद्र चव्हाण हे सुद्धा मागच्या काही महिन्यांपासून भाजपापासून अलिप्त आहेत। ते भाजपवरती नाराज आहेत, एक अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे हरिश्चंद्र चव्हाण हे लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते आज शरद पवार यांची भेट घेतील, एक अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे ते भेट घेतात का हेही आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे, कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस जे हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापून एकूणच भारतीताईंना हे तिकीट देण्यात आलेलं होतं, पण यावेळेस ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यामुळे आज ते भेट घेतात का आणि भेट झाल्यानंतर शरद पवार एकूणच काय प्रस्ताव देतात, काय बोलतात हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।